रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात कल्याणमध्ये शरद पवार गट आक्रमक। कल्याण तहसील कार्यालयाबाहेर घंटानाद करत तहसीलदारांना निवेदन देत केला निषेध व्यक्त। ईडीच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची होत असलेली चौकशी आणि कारवाईच्या निषेधार्थ राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आंदोलन सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून कल्याण तहसील कार्यालयाबाहेर देखील आज 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने घंटानाद आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला। रोहित दादांच्या समर्थनार्थ जो आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि तो मोर्चा ईडीच्या विरोधात असून सदर कुठलाही गुन्हा नसताना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना आमदारांवर हे ईडीचं धोतर का राखलं जाते आणि मला वाटतं याच्यावर कारवाई करताना ही शासनाची काय शाही संपते असं आम्हाला वाटते। आणि हे जे खोटं दोटान जे करतात ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ईडीच्या भीतीने सर्वांना आतोनात त्रास होतोय आणि ह्याच्याकडे आमचा ईडीकडे निषेध आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे निषेध आहे। ईडी सारख्या संस्थांचा भाजप आपल्या स्वार्थासाठी उपयोग करत असून विरोधकांना नाहक त्रास देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करत कल्याण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आज आमच्या रोहित दादांना 24 तारखेला त्यांना बोलवलं होतं ईडीने। त्यांची चौकशी करून आज ही 1 तारखेला पुन्हा त्यांना बोलवले आहेत। आमचे गोरगरिबांचे काम करणारे आमचे नेते रोहितदादा पवार आणि आमचे जयंतराव पाटील जाणूनबुजून त्यांना ईडी हे नोटीस काढतात आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात। या सरकारने गोरगरिबांना काम द्यायचं सोडून आज ईडीला पुढे करतात। पब्लिकला आम्हा लोकांना घाबरतात म्हणून ईडीला पुढे करताना आमचं लक्ष वेधतात। पण आमचं एकच म्हणणं त्यांच्याकडे मागणी आहे का तुम्ही ईव्हीएम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या याची आम्ही त्यांना विनंतीच करतो एक प्रकारची। कारण ज्या वेळेला त्यांच्या हातात ईव्हीएमची मशीन जातो त्यावेळेला ते निवडून येतात। आजही सांगतात की आम्ही 2024ला आमचं सरकार येणार आहे आणि म्हणून ते आमच्या नेत्यांना एक प्रकारचा हे दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।